आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। राष्ट्रीय एकता कामगार संघाचा कामगार एकजुटीचा विजय असो। राष्ट्रीय एकता कामगार संघाचा विजय असो। विजय दादा पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विजय दादा पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कंपनीच्या आवारात फटाके वाजवून कामगारांच्या एकजुटीचा विजय साजरा करण्यात आला। कामगारांच्या न्याय हक्कांसाठी सनदशीर मार्गाने लढणारी राष्ट्रीय एकता जनरल आणि माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार संघ या कामगार युनियनचा खऱ्या अर्थाने विजय झाला आहे। तळोजा MIDCमधील रिअल्म प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगार आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले होते। कंपनी कामगार कायद्यानुसार कोणतीही सुविधा कामगारांना मिळत नसल्याची खंत कामगार नेते विजयदादा पाटील यांच्याकडे केली होती। विजयदादा पाटील यांनी याची दखल घेऊन राष्ट्रीय एकता जनरल आणि माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार संघ यांच्या माध्यमातून कंपनी प्रशासनासमोर चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील होते। परिणामी कंपनी मालक दमाणी यांनी रिअल्म प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाला सकारात्मक सूचना देऊन कामगारांच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। त्या अनुषंगाने व्यवस्थापक केळकर यांच्याशी आज सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी त्यांचे कामगारांच्या व युनियनच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी उपस्थित कामगार नेते, कामगार पदाधिकारी, कामगार संघटना यांचाही पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला। या आंदोलनाचा सकारात्मक परिणाम म्हणून 3 कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आल्याचे पत्र देण्यात आले। नियुक्तीपत्र, PF, कामगार विमा व न्यूनतम पगार, वार्षिक पगारी रजा आदी मागण्या मान्य करण्यात आल्या। यावेळी कामगार नेते विजयदादा पाटील, नगरसेवक योगेश भोईर, राष्ट्रीय कामगार संघटना जनरल सेक्रेटरी दिनेश होजगे, अध्यक्ष विश्वनाथ भुवड, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट मदन इंगळे, प्रमुख संघटक आनंद कौशिक, खजिनदार सागर चाळसे, पनवेल तालुका उपाध्यक्ष जीवन पाटील, पनवेल तालुका सचिव वैभव भोईर, योगेश म्हात्रे, अरुण म्हात्रे, युनिटचे अध्यक्ष गुरुनाथ काठे, पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार महिला उपस्थित होत्या। यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, मी विजय देविदास पाटील, शेतकरी कामगार पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष आणि तसेच राष्ट्रीय एकता जनरल कामगार संघटनेचा पनवेल तालुका अध्यक्ष। मी खरं तर या कल्पग्रस्त आहे, भूमिपुत्र आहे। या ठिकाणी लहानपणच माझा या MIDC मध्ये गेला। अनेक कंपन्या या MIDC मध्ये 900 ते 950 कंपन्या या MIDC मध्ये आहेत। त्यामुळं लहानपणच माझा या MIDC मध्ये गेल्यामुळं या कंपन्यांमध्ये कामगारांची होणारी पिळवणूक माझ्या नेहमीच निदर्शनात आली। नेहमीच कंपन्यांमध्ये कामगारांना जे कामगार कायद्यानुसार मोबदला मिळाला पाहिजे तो मिळत नाही। अनेक संघटना या MIDC मध्ये आल्या, परंतु कामगारांना न्याय मिळवून देण्यामध्ये त्या कुठेतरी अपयशी ठरल्या। या राष्ट्रीय एकता जनरल कामगार संघटनेमध्ये 1 ते 1.5 वर्षापासून मी काम करतो। त्याच्यामध्ये आम्ही रिअल्म प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये गेल्या 6 महिन्यापूर्वी आम्ही आमची संघटनेची स्थापना केली आणि या कंपनीमध्ये स्थापना केल्यानंतर अचानक 3 कामगारांना या कंपनीमधून काढून टाकण्यात आलं करता किंवा कुठलीही पूर्वसूचना न करता त्यांना कामावरनं काढलं। तसेच या कंपनीमध्ये अनेक कामगार असे आहेत की त्यांना कुठल्याही कामगार कायद्यानुसार जो बेसिक पगार पाहिजे तो पगार दिला जात नव्हता। त्या लोकांनी आमच्या बरोबर समस्या मांडल्या। आम्ही 4 ते 5 महिने कंपनी प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार केला। कंपनी प्रशासनाला आम्ही सर्व मागण्या दाखवून दिल्या आणि कशा योग्य आहेत त्या दाखवून दिल्या। त्याच्यानंतर कंपनी प्रशासन तरी सुद्धा आम्हाला कुठेतरी आमच्या मागण्यांवर दुर्लक्ष करत होतं, आमच्या मागण्या पूर्ण करत नव्हत्या। मग शेवटी आम्हाला नाईलाजाने काम बंद आंदोलनाचं क्षेत्र या ठिकाणी उभारावं लागलं। गेल्या 11 तारखेला 11 फेब्रुवारी 2026 रोजी आम्ही या ठिकाणी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला, काम बंद आंदोलन केलं आणि 6 ते 7 दिवसानंतर कंपनी प्रशासन कुठे नमवती भूमिका घ्यावी लागली आणि कंपनी प्रशासनाने ज्या कामगारांना काढून टाकलं होतं त्या कामगारांना पुन्हा पूर्ववत केलं। कामगारांना काढल्यापासून ते आजपर्यंतचा जो त्यांचा काय पगार होता तो त्यांना देण्याचं लेखी आश्वासन दिलं। तसेच सर्व कामगारांना जे कामगार कायद्यानुसार पेमेंट दिलं पाहिजे, बेसिक पेमेंट, PF, ESIC, बोनस, त्या लीव्ह, या सर्व गोष्टी कंपनीनं लेखी स्वरूपात आम्हाला लेखी लिहून दिलंय की आम्ही सर्व या गोष्टी त्यांना पूर्ण करणार म्हणून। आणि त्याच्यानंतर 18/2/2026 रोजी आम्ही या ठिकाणी नारळ फोडून या कामगाराला कामाची पुन्हा सुरुवात केली।
खरं तर हा कामगारांच्या एकजुटीचा विजय आहे. कारण कामगारांनी एकजूट दाखवली नसती तर आज विजय झाला नसता. त्याचबरोबर कामगारांनी जो राष्ट्रीय एकता कामगार संघटनेवर विश्वास ठेवला आणि त्याच्याबरोबर आमच्याबरोबर जुळून राहिले त्याचा विजय आहे. तसेच या विभागातील शेतकरी कामगार पक्षाचे आमदार माननीय बारम पाटील साहेब यांचंही या यशासाठी सहकार्य मिळाले. तसेच तलोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत साहेब यांचंही आम्हाला सहकार्य मिळाले. तसेच या विभागाचे नगरसेवक राम पाटील साहेब, योगेश भोईर साहेब, समीर फडके साहेब या सर्वांनी आम्हाला या कार्यासाठी सहकार्य केलं. तसेच या पंचक्रोशीतील सर्वच मान्यवरांनी, सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं आणि त्याच्यानंतरच खरं तर ह्या युनिटचा आजचा हा विजय आपल्याला दिसून येतोय. आम्ही याकडे एका वेगळ्या पद्धतीने पाहतोय. हीच कंपनी असं मी म्हणणार नाही. याच्यामध्ये आमचं तर आमच्या युनियनचं यश तर आहे, आमच्या कामगारांचं यश आहे, युनिटीचा यश आहे. पण आम्ही सुशिक्षित असल्यामुळे, आमची युनियन सुशिक्षित असल्यामुळे मला दोन गोष्टी याच्यातून सांगता येतील. या विभागामध्ये जेवढ्या छोट्या मोठ्या कंपन्या आहेत त्या ह्या कंपनीपेक्षाही त्यांची दुर्गम अवस्था आहे. ह्या कंपनीमध्ये गेले 19 वर्षापासून यांना बेसिक म्हणजे कामगारांना अपॉइंटमेंट लेटर दिलं जात नव्हतं, ते दिलं गेलं जाणार आहे. या आमच्या मागण्यांमुळे त्यांना PF, ESI आणि हे जे कंप्लायन्सेस आहेत, बोनस म्हणा, लीव्ह म्हणा, या गोष्टी कामगारांना हे कंपनीचे मालक वर्ग असतो त्यांनी त्या पहिल्या प्रथमच द्यायला पाहिजे. अपॉइंटमेंट दिल्यानंतर या सगळे हे कंप्लायन्सेस त्यांनी पूर्ण करायचे असतात. कंपनीने फार मोठे काही काम केलं आहे अशातला मी म्हणणार नाही, कारण हे कायद्याने त्यांना द्यावंच लागतं आणि ह्या गोष्टीसाठी त्यांना गेली 18 ते 19 वर्ष लढावं लागलं. आमची एंट्री इथे, आमची युनियन म्हणून आम्ही गेल्या 2 वर्षापासून या कंपनीमध्ये काम करतो आहे. आम्ही पहिल्या प्रथम इकडे युनियनची सुरुवात केली, त्या माध्यमातून पहिल्या प्रथम व्यवस्थापनाने आमच्या 3 कामगारांना कामावरून काढलं होतं. त्याचा धिक्कार म्हणून आणि आमच्या मागण्या म्हणून आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला आहे. कायद्यानेच आम्ही स्ट्राईक केलेला होता. हे मालकालासुद्धा जाणीव झालेली आहे आणि मालकालासुद्धा आपल्या चुका त्यांना कळलेल्या आहेत आणि त्यांना त्या चुका त्यांच्या कळल्यामुळे त्यांनी त्या मान्य केला आणि त्यामुळे कामगारांना त्यांचा न्याय हक्क त्यांना प्राप्त झालेला आहे. परंतु आमचं दुःख असं आहे, कारण प्रत्येक मालकाने जर असा वेगळा विचार केला की मी कंपनी सुरू करतो आहे तर त्यावेळेला हे कंप्लायन्सेस पाळले पाहिजे, दिले पाहिजे, अपॉइंटमेंट लेटर दिलं पाहिजे, त्यांना PF दिला पाहिजे, त्यांना बोनस दिला पाहिजे, त्यांना ESI दिला पाहिजे आणि त्याच्यावर काही वाटत असेल की नाही माझं प्रॉफिट चांगलं होतं आहे तर कामगारांची काळजी घेऊन त्यांनी बाकीच्या मागण्या त्यांच्या पूर्ण करायला पाहिजे. आणि आम्ही तीच अपेक्षा करतो आहे की पुढील भविष्यामध्ये इथली जी व्यवस्थापना आहे, अर्थात हे करताना आत्ता ज्या व्यवस्थापनाने आम्हाला सहकार्य केला त्याबद्दलही त्यांचे आम्ही आभारीच आहोत. कारण दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, व्यवस्थापन, कामगार आणि युनियन त्यांची एक मताने एक विचारसरणी जर चांगली असेल आणि कायद्यात बसून ते करत असतील तर यश हे प्राप्त होतंच. कारण कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी कामगाराला अवेअरनेस करणं गरजेचं आहे, तसं व्यवस्थापनाला पण अवेअर करणं गरजेचं आहे. त्यांना पण कायदे शिकवले पाहिजे असं मला वाटतं. मला आनंद आहे या युनियनचा संघटक म्हणून, कारण आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, आमचे अध्यक्ष असतील, आमचे उपाध्यक्ष असतील, सेक्रेटरी आहेत, उपसेक्रेटरी आहेत, या सगळ्यांनी मिळून जे काम केलेलं आहे, पर्टिक्युलरली आमच्या एरियामध्ये राहणारे विजय पाटील यांनी जे काम केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझ्या कामगारांचा मी आभारी आहे, कारण कामगार जर युनिटीमध्ये राहिले नसते तर हा आमचा विजय प्राप्त आम्हाला झाला नसता. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. राष्ट्रीय एकता कामगार संघाचा राष्ट्रीय एकता कामगार संघाचा आनंद झाला. यांच्या युनियनवाल्यांच्या मला आम्हाला यश मिळाली, त्यांच्याबद्दल आभारी आहे आम्ही त्यांचे. माझं नाव गुरुनाथ काठे, मी युनिट अध्यक्ष आहे आणि मी बरोबर आहे तुमचा. मी बोललो होतो की कारण विजयदादा पाटील यांच्यावर माझा खूप विश्वास आहे, त्यांची कार्याची पद्धतच खूप छान आहे. त्याच्यामुळे मी बोललो होतो की 100% ना 200% आपल्याला मिळून देतील. आज त्यांनी आम्हाला 200% ना 400% मिळवून दिलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. बस. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.